आज आपण नदीचा मासा कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथे मी खोबरं भाजून घेतले, कांदा भाजून घेतलाय, त्यानंतर टोमॅटो, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, अद्रक आणि हे सर्व छानपैकी पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकून छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, मीठ आणि धना पावडर टाकून मस्त असं परतून घ्यायचे। त्यानंतर पाणी टाकून परतून घ्यायचे। पाणी आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि आटल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। 2 ग्लास पाणी टाकून छान अशी भाजीला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मासा सोडायचा आहे। तर अशा प्रकारे कमी तेलामध्ये ही छान अशी झणझणीत भाजी बनवलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर अशा प्रकारे चॅनलला सपोर्ट करा आणि रिलेटेड व्हिडिओमध्ये ह्याची फुल व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती देखील पहा।